मंदिरे ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. भारताच्या आध्यात्मिकतेची केंद्रबिंदू आहेत. शेकडो वर्षांपूर्वी निर्माण केलेली अद्भुत वास्तुकलेची मंदिरे भारतात आजही पाहायला मिळतात. यांतील काही मंदिरे उत्कृष्ट वास्तुकलेसाठी आजही ओळखली जातात. अशाच पैकी एक वास्तुकलेतील जगातील उत्तम रचना, युनेस्कोने जगात उत्तम कलाकृती म्हणून मान्यता दिलेले मंदिर म्हणजे ठाणे अंबरनाथ येथील शिवमंदिर. रत्नांनी युक्त वस्तूला रत्नजडित म्हटले जाते, तसे हे मंदिर शिल्पजडित आहे. मंदिराच्या पायापासून ते शिखरापर्यंत अनेक उत्तमोत्तम आणि विलोभनीय शिल्पे या मंदिरावर कोरण्यात आली आहेत. दगडांनाही बोलकी करणारी ही शिल्पे भाविकांना आकर्षित करतात. भगवान श्री विष्णू, श्री गणेश, शिव, दुर्गादेवी आदी उच्च देवता, त्यांची वाहने, देवतागण यांची रेखीव शिल्पे मंदिराच्या सौंदर्याला द्विगुणित करतात. इसवी सनाच्या 10व्या शतकात उभारण्यात आलेल्या या मंदिरात आजही नियमित शेकडो भक्तगण येतात. या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिराचे महत्त्व समजून घेऊया. मंदिराची परंपरा, वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्यांशी आम्ही संवाद साधला. अंबरनाथ मंदिराचे परंपरागत पुजारी सुरेश पाटील आहेत. हे मंदिर प्राचीन असल्याचं म्हटलं जातं, पण काय इतिहास आहे या मंदिराचा? हा शिव मंदिर इसवी सन 1060 शके 982 महामंडलेश्वर मामवानी यांच्या कारकिर्दीत हा मंदिर बांधून पूर्ण झालेला आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे का 10व्या-11व्या शतकामध्ये देवगिरीचे राजे कृष्णदेवराय, रामदेवराय हे आपले सम्राट राजे होते. त्याचा मांडलिक राजा हा इथला जो होता महामंडलेश्वर मामवानी, हा शैलवंशीचा राजा. हेमाडपंथी मंदिर जे बांधलेले आहेत याच्यामध्ये हा मंदिर 10व्या ते 11व्या शतकाच्या मध्यमत बांधलेला आहे. याचा शिलालेख आपल्याला उत्तरेकडील दरवाजाच्या बाजूला पूर्णपणे या शिलालेख हा मंदिराचा स्थान कधी बांधलेला आहे हा पूर्ण कालावधी त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडलेला आहे. कारण का आता आमचे इथे पूर्वज जे होते पूजा अर्चा करणं हा सगळा जंगलाचा परिसर होता. कारण का इथे बाजूलाच आपली एक नदी, उल्हास नदी वाहते, आपले वालधुनी नदी, ही खूप मोठा प्रवाह होता. पण ते आता काही कालांतराने ती कमी झालेली आहे. परंतु हा सतत वालधुनी नदीचा 12ही महिने पाणी चालूच असतो. त्याचबरोबर आपल्या शिवमंदिराला 965 वर्ष आता झालेले आहेत. या 965 वर्षामध्ये पण आपला मंदिर डोलामध्ये उभा आहे. काही मध्यंतर काळामध्ये 16व्या शतकामध्ये हा मंदिरावरती जेव्हा मुघलांनी आक्रमण केले तेव्हा तोफेच्या मारामध्ये मंदिराचे अवशेष बऱ्याच दूरवर पसरले. कारण का 16व्या शतकामध्ये हिंदूंचे मंदिर जेव्हा उद्ध्वस्त केले होते तेव्हा आपला शिवमंदिर देखील 18 ते 20 फूट उंच होता. हा उंच असलेला कडा या बाजूचा तो पूर्णपणे जेव्हा तोफेच्या मारामध्ये आपला तुटून गेलेला आहे. ते नंतर आमच्या पूर्वजांनी अवशेष जे तुटलेले होते ते आणून आम्ही ठेवून दिले तिथे. तर असा मंदिराचा एक आपल्याला सांगायचं म्हणजे अजून पण डोलाने मंदिर आपला उभा आहे आणि एक जागृत स्थान आहे. स्वयंभू शिवलिंग आहे. हा स्वयंभू शिवलिंग होता. तर जेव्हा देवगिरीचे राजे रामदेवराय कृष्ण यांच्या स्वप्नात जेव्हा शिवमंदिर गेला, स्वयंभू शिवाचं स्थान आहे, लिंग आहे, इथे शिवमंदिर बांधून पूर्ण करा असं त्यांनी तेव्हा खलिताचा पाठवला असेल. इथला जो राजा होता आपल्या इथला 10व्या-11व्या शतकामधला. मंदिराला आमच्या 3 द्वार आहेत, 3 दरवाजे आहेत. एक जो नंदीकडचा दरवाजा आहे तो एंट्रन्स येण्यासाठी आम्ही वापर करतो, प्रवेश आतमध्ये. आणि बाहेरचा जो दरवाजा आहे, आपल्या उत्तरेकडील दरवाजा आम्ही लोकांना बाहेर पाठवतो. दक्षिणेचा दरवाजा जो आहे तो आम्ही वापर करत नाही. आम्ही भक्त लोकांना त्या मार्गे दक्षिणेच्या मार्गाने आतमध्ये पाठवत नाही. त्यांना आम्ही नंदीच्या बाजूनेच आतमध्ये प्रवेश देतो आणि दर्शनाचा लाभ घेतात भक्त लोक. हे 3 दरवाजे. मंदिराच्या बाजूला जो आमचा कुंड आहे हा खूप वर्षापूर्वीपासून ओरिजिनल कुंड आहे. कारण जेव्हा हा मंदिर बांधलेला आहे त्याच काळामध्ये तो कुंड बांधलेला आहे. पण तो काही कालांतराने कुंड मातीमध्ये भरून गेलेला. आता 5-6 वर्षापूर्वी तो कुंड साफ करून स्वच्छ करून त्याला आम्ही रिकामा केला. म्हणजे तिथे पाणी वगैरे 24 तास असतो. त्याचबरोबर आम्ही ते काय पाणी खराब नको म्हणून आम्ही कासव वगैरे सोडलेले आहेत, काय मासे सोडलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या मंदिराचा जो पाण्याचा निर्माल्य राखून राहते. त्याचबरोबर या मंदिराला असा विशेष असा आहे का शिवमंदिरामध्ये फक्त एक शिव भोले बाबा आतमध्ये आहे. गणपती त्याचा मुलगा जो आहे तो बाहेर आहे आणि पार्वतीचा मंदिर देखील बाहेर आहे. ह्याच शिवमंदिरमध्ये त्याच्या पार्वतीला बाहेर ठेवले, गणपतीला बाहेर ठेवले. फक्त शिव, शंकर, भोलेनाथ एकटेच आपल्या मंदिरामध्ये आहेत आणि ते तिथे विराजमान झाले. म्हणून या अंबरनाथ शिव मंदिराला अमरेश्वर शिवालय हे नाव पडलेलं आहे. मंदिराची पडझड झाली आहे, अनेक शिल्पे तुटली आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी तुम्ही पुरातत्व विभागाशी संपर्क केला आहे का? 965 वर्षे आज मंदिराला झालेत आपले. आणि हे जे काही दगडाचा जो आपल्या मूर्ती बनवलेल्या आहे
पण तो दगड सुद्धा आज काय झिजलेला आहे. त्याच्या वरती मंदिराचे जे अवशेष आहेत आपल्याला समोर दिसतील, काही सगळे भंगलेले आहेत. काही ठिकाणी जो काही कमजोर दगड असेल किंवा मजबूत नसेल अशा ठिकाणच्या मूर्त्या हे केलेल्या, पण अजून बाकीच्या मूर्त्या अजून शाबीत आहेत. आम्ही भाविकांना एकच आहे का हा श्रावण महिना, श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, म्हणजे हा सगळा श्रावण मास सगळं हिरवगार आहे. आम्ही भाविकांना हेच विनंती करेन का हा उल्हासाचा महिना आहे, शिव भोलेबाबाचा महिना आहे आणि या शिवशंकर भोलेबाबाच्या दर्शनामध्ये आपला शिव आणि जीव याची भेट होणारा हा महिना आहे. कारण काय श्रावण मास बोला तर शिवशंकराचा आहे, शिवशंकर आणि पार्वती यांचा हा महिना आहे. तर हे दर्शन घेणार जे लोक दर्शन घेतात त्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, त्या आत्मिक सुख भेटणार आहे. अशा भाविकांना आम्ही विनंती करेन जे तुमच्या बरोबर लहान मुलं वगैरे असतील त्यांची काळजी घ्या, दर्शन लाईनीमध्ये घ्या, व्यवस्थित सर्वांना दर्शन मिळेल आणि व्यवस्थित आम्ही त्याची काळजी घेणार आहे. हे असं सगळं आम्ही भाविकांना विनंती करू. कारण का मूर्त्यांचं आयुष्य वाढेल, मंदिराचं आयुष्य वाढणार आहे. आज आपल्याला 1000 वर्षाच्या पदार्पणात आपला मंदिर येतो. 35 वर्षाच्या मध्ये कालावधीत आपला 1000 वर्ष या मंदिराला होणार आहेत. कारण का इसवी सन 1060 आणि 2000 आणखी 35 वर्षाच्या याच्यामध्ये हा मंदिर आपला 1000 वर्षात होतो. तर याच्यासाठी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI वाल्यांना आमची विनंती आहे का मंदिराचा लाईफ वाढण्यासाठी आपण जे प्रयत्न करा तर त्या मंदिरा मूर्त्यांना झीज न होण्यासाठी लेप द्या, ही आमची विनंती आहे. आपल्यासोबत अंबरनाथ मंदिराचे पुजारी विजय पाटील जे आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील भाविक येथे भगवान शिवाच्या दर्शनासाठी येतात. काय असतो त्यांचा उत्साह. आपणही अनेक वर्ष येथे भगवान शिवाची उपासना पूजा अर्चा करत आहात. काय आहे आपली अनुभूती. श्रावण महिन्यात शिवाला हा जो वातावरण आहे हा फार आवडतोय. कारण जेव्हा समुद्र मंथन झाला होता त्यावेळी जो शिवाला विष पर्सन केला होता त्याच्यामुळं तो विष इथं कंठ साठवून ठेवलेला. परंतु बेल चढवायचा आणि जल चढवायचा तिथपासूनच सुरुवात झाली. कारण जलने आणि बेल थंड असल्यामुळे शिवाला त्याचं समाधान वाटलं आणि हा श्रावण महिना सर्वात जास्त शिवाला प्रिय आहे. कारण पाऊस पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावर सर्व जेव्हा त्या धारा परत राहिल्या आणि तेव्हा त्यांचा जेवढा क्षीण होता तो निघून गेला. त्याच्यासाठी शिवाला सर्वात जास्त श्रावण महिना प्रिय असतं. पुरातन शिव मंदिर अंबरनाथ हा कोली समाज इथं पुजारी करतात, पुजारी म्हणून आहेत. पर्सनली इथं आपण 24 वर्षापासून श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव 24 वर्षापासून हा पर्सनल करत असतो. इथं अंबरनाथ गावातले कोली समाजातले पाटील बंधू जेवढे आहेत ते इथं पुजारी आहेत. सर्वात भव्य रूपाने म्हटलं तर सर्वात भव्य रूपाने शिवरात्री इथं होते आणि लाखो लोक या इथं येतात. आणि श्रावण महिन्यात 6 सोमवार म्हणजे जसं उत्तर भारतीयांचं कसं 15 दिवस आधी पौर्णिमापासून चालू होतं आणि महाराष्ट्रातलं दक्षिणेतलं श्रावण जो आहे 15 दिवस आमुष्यापासून चालू होतं. म्हणून 6 सोमवार म्हणजे 1.5 महिना खूप जोरात इथं मेला भरतो. एखादा इथं कार्यक्रम होतोय, कुठला तुम्ही कार्यक्रम करतायत आणि जो कार्यक्रम करणार आहे ते हवन होम सर्व करत असतंय. पण त्यामध्ये एखाद्या कोणी कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला समजा त्याचं पैसे लुबाडण्याचा प्रश्न केला तर तो वेडा तरी होईल, इथनं निघून तरी जाईल म्हणजे हमखास. कारण आम्ही हे बघितलेलं आहे. इथं एक मुलुंडहून एक माणूस यायचा 30 वर्षापूर्वी, तो खूप मोठा हवन करायचा. पण आमच्या समोर इथं कमीत कमी 5 ते 6 माणसं अशी ज्यांच्यावर सोपवायचं ना ती वेळी झाली. आणि त्याच्या आधी इथं ही पिंड आहे ना, ती इथं पूर्वी जंगल होता. त्या पिंडीच्यावरती एक आपली मूर्ती आहे शिवाची. ती शिवाची मूर्ती चोराने चोरून नेली. तेव्हा आता कंपाऊंड वगैरे पूर्वी काही नव्हता. तर तो चोर रात्रभर इथं जंगलात फिरला आणि सकाळी सोडायला इथं झाला. एवढी अनुभूती आज खूप काय किती सांगाव्या. त्याच्यातले एक सांगतो तुम्हाला. हा जो कार्यक्रम करतो आम्ही डोनेशन वगैरे घेत नाही, कोणी आम्ही कोणाकडे जात नाही, कोणाकडे मागत नाही. 30 दिवस हजारो लोकांचा भंडारा असतो. 100 खर्चाने करतो आपण. कोणी जर आणून दिलं 10 किलो तांदूळ आपण नाही कोणाला म्हणत नाही, पण कोणी असं होत नाही. एक वर्षी असं झालं की माझ्याकडे पैसाच नव्हता आणि फार जवळ आला श्रावण. जवळ श्रावण आला तर माझा एक लहान भाऊ आहे रवी पाटील,
आणि रवी पाटील मला म्हणताय की दादा कार्यक्रमाची तिथं काही सुरुवात नाही, 3 दिवस राहिले. आणि म्हटलं करू ना आपण, कार्यक्रम तर करायचा आहे आपल्याला. आणि त्या दिवशी योगायोग माझ्याकडे पैसे नाही, घरी पैसे नाही, ऑफिसला पैसे नाही. 1 दिवस फक्त राहिला श्रावणाचा, दुसऱ्या दिवशी श्रावण. त्या दिवशी दुपारी माझ्याकडे काम करणारा बिगारी काम करणारा पोरगा आला. आणि बिगारी काम करणारा पोरगा आला, 50,000 घेऊन आला. 50,000 घेऊन आला. म्हणतो मला की दादा हे पैसे तुमच्याकडे ठेवा, मी जेव्हा गावाला जाईन ना तेव्हा हे 50,000 मला रिटर्न द्या. मी म्हटलं बघा देवाने पाठवलं. तसंच आलो. 3 दिवस आणि बरोबर पाऊस एवढा जोरात होता, त्यावेळी मंडप नव्हता. 3 दिवस अभिषेक, आम्ही 2 तासाचा अभिषेक असता आमचं इथं, 1 तासाचा आतमध्ये पावसात केला होता त्या वर्षी. ती आठवण अजूनही तशीच्या तशी ताजी आहे. धन्यवाद. आणि तुमच्या चॅनललाही भरभराच आम्ही तुमचं चॅनल बघत असतो. परमेश्वर या चॅनलला देशात परदेशात सर्वीकडे चांगले दिवस येऊ द्या. कारण आज खरं म्हणजे हिंदुत्वाची आवश्यकता आहे, सनातन धर्माची आवश्यकता आहे, या जगाला आवश्यकता. हिंदुस्थानात तर आहेच, परंतु जे वातावरण बाहेरचं एवढं दूषित झालेलं आहे, तर खास करून सनातन धर्माची या जगाला आवश्यकता आहे. आणि ते लवकरच भोलेनाथ पूर्ण करेल ना. आपला देश सर्वात जास्त बाहेरच्या लोकांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करेल आणि लोक समजतील आणि या सृष्टीचा नाश होणार नाही, असं भोलेनाथ सर्वांना बुद्धी देईल. धन्यवाद. फक्त एवढंच, काही पुरातत्व खातं जे ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया दर 10 वर्षांनी आमच्या मंदिराला केमिकलचं एक आवरण देत होते. ते आता 20-25 वर्ष झाले ते बंद केले. का बंद केले आम्हाला माहिती नाही, पण आम्ही रिक्वेस्ट करतो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे ऑफिसर आहेत आमचे औरंगाबादचे, जे सुप्रिंटेंडेंट असेल त्यांना विनंती करेन का मंदिराचे जे अवशेष काही जे झिजत चाललेले आहे त्याच्याकडे आपण जर व्यवस्थित लक्ष दिला आणि जो केमिकलचं आवरण आपण प्रत्येक 10-10 वर्षांनी लावत होतो ते पुन्हा चालू करा, तर या मूर्त्यांची झीज होणार नाही. जे काय मंदिर आपल्याला आहे त्याचा आणखी त्याचा लाईफ वाढेल, त्याचा कालावधी वाढू शकतो. मंदिराच्या संवर्धनासाठी शासनाकडून काही निधी प्राप्त झाला आहे का? सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्र शासनाचा आम्ही आभार मानतो. कारण का सुरुवातीला 2010 मध्ये अंबरनाथ शहराचे आमदार माननीय किसन साहेब कतोरे यांनी 2010 मध्ये 2,18,00,000 रुपये आपल्या शिवमंदिरच्या जीर्णोद्धारासाठी आणलेले होते. त्याच्यामध्ये काही काम होऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर आता आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले CM माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून खूप प्रयत्न करून आपल्या मंदिराला 150 ते 155 करोड रुपये निधी आलेला आहे. त्या निधीचा वापर मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्याचं सुशोभीकरण करणं, त्याचबरोबर भाविकांना राहण्यासाठी त्यांच्या पार्किंग व्यवस्था, धर्मशाळा, त्याच्यानंतर हे आजूबाजूचा परिसर एकदम गार्डन त्यांच्या ज्या प्लॅनमध्ये आहे ते माननीय आम्ही पुजारी अंबरनाथ गावचे पुजारी माननीय श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय CM माजी CM एकनाथजी शिंदे साहेब यांचं आम्ही अभिनंदन करतो. कारण या मंदिराच्या प्रयत्नासाठी त्यांनी एवढा निधी आणलेला आहे आणि काही वर्षांनी 1 ते 2 वर्षाच्या काळामध्ये हा मंदिराचा परिसर सुशोभीकरण होणार याबद्दल आम्हाला काही शंका नाही. पण आम्ही धन्यवाद देतो एकनाथराव शिंदे साहेब आणि माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना आम्ही धन्यवाद देतो. मंदिराच्या सभा मंडपामध्ये ब्रिटिश काळामध्ये जे मंदिराचे जे अँगल लावलेले आहेत, कारण का मंदिराच्या त्याच्यावरती तो भार संपूर्ण ते अँगल सांभाळतात ना, त्याच्या उत्तरेकडील बाजूमध्ये आपल्याला शिलालेख सापडली का हा मंदिर कधी बांधलाय, हा मंदिर बांधता त्याचा कालावधी काय. महामंडलेश्वर मामवानी इथला जो राजा होता त्याचा मांडलिक राजा होता, जो आपले सम्राट होते देवगिरीचे राजे, या मांडलिक राजाने हा मंदिर इसवी सन 982 इसवी सन 1060 मध्ये बांधून पूर्ण झाला असा शिलालेख तिथे सापडलाय. याचा आपल्याला साक्षात आहे का मंदिराचा कालावधी पूर्ण कधी आहे हे आपल्याला माहिती आहे. त्या शिलालेखावरून आपल्याला माहिती आहे का मंदिराचा कालावधी काय. त्याचबरोबर ब्रिटिश काळामध्ये आम्हाला आमच्या पुजाऱ्यांना आमच्या 2 आणे रक्कम यायची, फक्त 2 आणे आणि 1 तुपाचा डब्बा याचा दिवाबत्ती करण्यासाठी. त्या काळात हा आजूबाजूचा सगळा परिसर जंगलमय होता. तेव्हा आमचे पूर्वज, आमचे आजोबा असतील त्यांचे पूर्वज इथे मंदिरात दिवाबत्ती करायचे आणि ब्रिटिश काळामध्ये आपल्याला तुपाचा डब्बा यायचा आणि 2 आणे रक्कम आम्हाला देणगी म्हणून देत असेल. हे आम्हाला पुजारी रक्कम आम्हाला आता माननीय तहसीलदार अंबरनाथ माध्यमातून आम्ही मागणी केल्यावर ती रक्कम आम्हाला भेटते. पण आम्हाला आता 38 का 39 रुपये आता आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त देणगी देणारा हा मंदिर आमचा
38 रुपयाची देणगी आता सध्या मला वाटतं का अजून विचारलं नाही किती आहे, पण 38 रुपये देणगी आम्हाला आज सुद्धा भेटते, दरवर्षी भेटते. आता आमचा मंदिर हेमाडपंथी आहे, शैलराजांनी बांधलेला हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथीची शैली जी आहे ती तुम्हाला सर्व नर्तकी दिसेल, पहिले तुम्हाला प्राणी दिसेल, नर्तकी आहे, नंतर गंधर्व आहेत, नंतर देव आहेत, असं सर्व याच्यामध्ये बसलेले आहेत. इथं कामाख्या देवीचा देखील मूर्ती इथे आहे. मी विचार करा 10व्या शतकामध्ये आपल्याला ह्या मूर्तीचं आहे. तेव्हा 10व्या शतकामध्ये असं आहे का भावाने बहिणीच्या लात मारला. आज भाऊबीज आहे आपल्या नागपंचमीच्या रक्षाबंधनचा आहे, तर भावाने बहिणीच्या लात मारले म्हणून त्या भावाच्या किडे पडली. ही मूर्ती देखील त्या काळातली आहे. म्हणजे किती हिंदू संस्कृती आपली जुनी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कारण का हिंदू संस्कृती बोलली तर त्याच्यामध्ये सर्वच आले, तुमचं नियम आले, सर्व संस्कृती आपली त्याच्यामध्ये आहे. तर ही सगळी संस्कृती या मंदिरामध्ये भरलेली आहे, सर्वच त्याच्यामध्ये. तर आम्हाला त्याच्यामध्ये अभिमान आहे का ह्या शिवमंदिरचे आम्ही पुजारी आहोत आणि हे पूजा करत असताना आम्हाला भोलेबाबा चरणी खरोखर लीन होऊन आम्हाला आनंद वाटतो. धन्यवाद.